ब्रेड बटर सॉलिड भूक लागली आहे. काय बबड्या, खाणार का सँडविच? बनव तुझ्यासाठी एक. नाही नको, मी माझा ब्रेकफास्ट बनवून घेईन. तू म्हणजे आई ना रे. हा, कारण आता तू आईना हाक मारणार आणि त्यांना सांगणार आई मला भूक लागलीये. मग त्या तुझ्यासाठी 4 पदार्थ बनवणार आणि मग बबड्या खाणार. आय एम शुअर तुला सकाळी सकाळी वाद घालायचा असेल, पण मला इंटरेस्ट नाहीये. मी माझा ब्रेकफास्ट बनवायला घेतो. एक मिनिट. हा आमचा ब्रेड बटर आहे. तुला माहित नाही आईने किचन वेगळं केलंय. तुला खरंच असं वाटतंय का की आत्ताची परिस्थिती पाहता आईंकडे ब्रेड बटर आणण्यासाठी पैसे आहेत? तसं असेल ना तर तुला आत्ताच्या परिस्थितीची थोडीही कल्पना नाहीये रे बबड्या. लागलं का? हे बघ, पाव किलो डाळ. यात काय आहे? हे बघ, अर्धा किलो तांदूळ. हे असं चालवतायत सध्या आई. ते सुद्धा 200-300 रुपयांसाठी लोकांच्या घरचे चिवडे, लाडू, जेवण या सगळ्याच्या ऑर्डरी घेतायत आणि करतायत. का? कारण त्यांच्या बबड्याला काही कमी पडायला नको. भाजी सुद्धा हल्ली फक्त एका माणसाची बनते घरात. माहित होतं तुला? नसेल माहिती, पण त्यात चुकीचं काहीच नाही. कारण निर्लज्ज असलास तरी सुद्धा शेवटी बबड्या आहेस ना तू. आमच्या डब्यांना हात नको लावू. बाजू. खरंच बबड्या आहे हा. काय जळतंय? अरे यार, तू ब्रेड जाळलास माझा. बाजू तू. तुझं तर ब्रेड बटर जळून गेलं रे. तुला काय वाटतंय हा जळलाय? हा जळला नाहीये. मला असाच आवडतो. मुद्दामून केलाय मी. अरे तू असं काय तोंड केलंयस? तुला असंच आवडतं ना? एक मिनिट, तू हे खातोयस म्हणजे आई कुठे आहेत? असं सकाळपासून दिसल्याही नाहीयेत. कुठे आहेत? आई का नाही आल्या किचन मध्ये सकाळी? मी तुझ्याशी बोलतेय, सांग मला. आजोबांना बरं नव्हतं म्हणून मी काल रात्री तिला गावी पाठवलं. आजोबांना बरं नाहीये? काय झालंय? आणि तू आईना असं एकट्यानं पाठवून दिलंस का? कळतंय का तुला काही? इतकं काही झालं नाहीये, फक्त सर्दी झाली आहे. तू असं. हा बोल आई. हॅलो बबड्या, अरे मी नीट पोहोचले ना इथे. पोचलीस ना? बरं झालं. चला, आई किमान सुखरूप पोचल्यात तरी. सोहम आजोबा बरे आहेत. हा, साधी सर्दी झालीये, होईल बरी. त्यांची काही काळजी करू नकोस तू बाळा. तू कसा आहेस? मी बरं आहे आई, एकदम मजेत. सकाळी काही खाल्लं नसशील ना? बबड्या, अरे काही बायकांच्या ऑर्डरी आल्या होत्या ना, त्यात थोडंसं जास्तीचं सामान वापरून मी तुझ्यासाठी पण थोडा फराळ करून ठेवलाय. खाऊच्या मोठ्या डब्यात ठेवलाय बघ. खा तो, उपाशी नको राहूस बाळा. मी घेतलेल्या सगळ्या ऑर्डर्स बनवून ना डायनिंग टेबलवर ठेवल्यात बघ. मी पाकिटावर नावं पण लिहून ठेवली आहेत. तात्यांचं कुठलं आणि त्या आपल्या बाजूच्या बिल्डिंग मधल्या त्या धामणकरांचं कुठलं सगळं लिहून ठेवलंय. त्या न्यायला येतील तेव्हा त्यांना ते नीट दे. हा बाळा. सोहम, कळलं ना रे मी काय सांगितलंय ते? लक्ष आहे ना तुझं? हो गाई, कळतंय मला. खूप आठवण येते रे तुझी. आजोबा बरे आहेत तसे. मी ते जास्त दिवस नाही थांबले तरी चालेल. ते तू बघ आई. मी ठेवतो फोन, नंतर बोलू. हो पण ऐक ना रे, तिला सांगितलंस का? मी पण असं घाईघाईने न सांगता चाले ना? हा आई, सांगतो मी. आता ठेवतो फोन, मला काम आहे.
पोचल्यात ना? ऐकलंस ना तू? पण हे असं अचानक सर्दीच झाली आजोबांना, तू असं रात्रीतल्या रात्रीत आईंना अगदी गावाला पाठवलंस, मला सांगितलंही नाहीस, काय भेटही नाही झाली आमची, असं सगळं गडबडीत. तुझा काय संबंध आहे? तू कशाला विचारतेस? मंगळसूत्र कुठे? नाहीये ना? मग तुझा माझ्या आईशी काहीही संबंध नाहीये, कळलं? आणि तसंही त्या राजेंना बरं नसताना रात्रभर जाऊन त्यांच्या बाजूला बसते. आजोबांना बरं नसताना काय जाणार नाही का काळजी घ्यायला त्यांची? नाही, मला फक्त त्यांनी सांगितलं असतं. तिची मर्जी, मला का विचारतेस तू? हॅलो निखिल, काय करतोयस? तू घरी ये, आज घरात कोणी नाहीये. ये मस्त धमाल करूया. आईने भरपूर खायला बनवून ठेवलंय. इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. आज मी एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे, आसावरी स्पेशल. वाव सर, यू आर जीनियस सर. आय नो मॅडम. तर नाव काय याचं? हा, या रेसिपीच्या मागचं इन्स्पिरेशन आसावरी आहे आणि ही डिशही आसावरी सारखीच तिखट आहे, गोड आहे, थोडीशी आंबट पण आहे, सगळ्या टेस्ट आहे त्याच्यात. ग्रेट सर. तर पण नाव काय? ते आसावरी आल्यावर तीच ठरवेल ना. पण त्याआधी तुम्ही टेस्ट करा आणि सांगा मला की अभिज किचनच्या मेनू मध्ये ही येऊ शकते की नाही येऊ शकते. वाव सर, सगळ्यात आधी मी टेस्ट करणार. ऑफकोर्स मॅडी, सगळ्यात आधी टेस्ट करण्याचा अधिकार तुझाच असतो. येस. नाही मॅम. हो सर, तुम्ही स्वतः म्हणालात ना की या डिश मागचं इन्स्पिरेशन आसावरी मॅम आहेत म्हणून. हो, सगळ्यात आधी आसावरी मॅडमने टेस्ट करायला हवी ना. मी सगळ्यात आधी टेस्ट करणार. नाही 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 मॅम, नाही मॅम, नाही मॅम, नाही 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 मॅडम, मॅडम 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 मला टेस्ट कर सर, सांगा ना सर याला. मॅडम. मला टेस्ट. ओके, गुड आयडिया विश्वास. ही डिश सगळ्यात आधी आसावरीनीच टेस्ट करायला पाहिजे. तू एक काम कर ना, ही डिश घेऊन तू आसावरीच्या घरी जा, तिला चव घ्याल. मी हो सॉरी सर, म्हणजे मला नाही जमणार. म्हणजे मॅमने विचारलं यात काय काय आहे, तर मी काय सांगणार ना. मी सांगतो ना तुला. हो, कशाला ना सर, त्यापेक्षा तुम्हीच डायरेक्ट जा आणि मॅमशी बोला ना. तसंही मी शेफ थोडीच आहे. मी नाही जाऊ शकत रे, तुला कसं सांगू आता. सर मला काहीच सांगू नका. हे बघा, तुम्ही भांडून घर सोडून इथे आलात, सो हे घ्या, तुम्हीच जा. मॅडी तू जा. नो सर, मी नाही जाऊ शकत सर. का? विश्वास नाही म्हणतोय म्हणून? येस सर. नो नो सर, म्हणजे सर मी रस्त्यामध्ये असं टेम्पटिंग झालं आणि मी ती सगळी डिश खाऊन टाकली सर. प्रॉब्लेम होईल ना सर. सर त्यापेक्षा तुम्हीच जा सर. सॉरी सर, तुम्हीच जा, तुम्हीच जा, मॅडी, तुम्हीच जा. विश्वास. अरे यार, कोणीच ऐकत नाही माझं. आसावरी, ही डिश मला सगळ्यात आधी तुला खायला घालायची होती. सोहमला प्रॉमिस केल्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. हरकत नाही. ही डिश तोपर्यंत अभिज किचनच्या मेनू मध्ये येणार नाही जोपर्यंत आपल्यातलं अंतर संपत नाही. विश्वास, ही डिश मेनू कार्ड मध्ये कधी ऍड होणार? डोंट वरी, आज ना उद्या तुम्हाला नक्की टेस्ट करायला मिळेल. नो विश्वास, मी टेस्ट करण्यासाठी नाही म्हणते, आय स्वेअर. म्हणजे ती डिश मला खायची आहे रे, पण आसावरी मॅमनी खाल्ल्यानंतरच. विश्वास, सर आणि मॅडम किती परफेक्ट कपल आहेत ना एकदम. मला पण असं वाटतं.
कुणीतरी माझ्यावर असंच प्रेम करायला पाहिजे. कुणीतरी माझ्यासाठी अशी स्पेशल डिश करून द्यायला पाहिजे आणि मी ती खायला पाहिजे. कुणीतरी डिश तयार करून द्यायला पाहिजे आणि मी ती खायला पाहिजे. विश्वास, सर आणि मॅडम एकमेकांवर इतकं प्रेम करतात, मग ते भांडण विसरून एकत्र का नाही येतात? अरे निखिल, सरप्राईज. आई शपथ सुमित, तू लंडनला होतास ना? अरे अजूनही राहायला तिकडेच आहे मी. बाकी बोल, तू कसा आहेस? मी मस्त मजेत. अरे आल्यापासून म्हणत होता की भेटूया. मी म्हटलं आज आपण असे भेटतोय, घेऊन आलो सोबत. अरे बरं केलंस घेऊन आलास. ये बस. अरे शूज काढतो ना. तूच राहू दे रे, घरात कोणी नाहीये. दरवाजा बंद करू नये फक्त. बाय द वे, इथे अचानक कसा काय रे? लंडनला पण रिसेशन आलंय की काय? अरे नाही रे, तिकडची सिटीजनशिप मिळाली, पण मी इकडे थोड्या दिवसांसाठी चाललोय पप्पांना भेटायला. ते तिकडे येणार नाही म्हणतात माझ्यासोबत. कुठे? लंडनला? हो, लंडनला. का? अरे मी तेच सर म्हणालो, काका येत ना, पण तुझा भाऊ आहे, मी तयार आहे, मला नाही का? जाऊ दे रे, तू खा ना. हे घे, चकली घे. अरे वा 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 वा, काकूंचे हातचे पदार्थ. भाई तू लंडनहून येतोस काय आणि आलेल्या काकूंचे हातचे पदार्थ तुला मिळतात काय? घे खा. अरे हो सोहम, मला तुला सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचंय, कारण तू जो स्टँड घेतलाय ना, काय जबरदस्त स्टँड घेतलाय रे. जे तू केलंस ना ते सहजासहजी कोणालाही शक्य होत नाही. ग्रेट विचार आहेत रे तुझे. मी लंडनला राहून सुद्धा माझ्या मनात जे विचार नाही आले ना, ते तू करून दाखवलेस इकडे. नाही, एक मिनिट, कशाबद्दल बोलतोस तू? तुझ्या आईचं लग्न लावून दिलंस, ते पण शेफ अभिजित राजन सोबत. सोहम, त्यांचं लंडन मध्ये सुद्धा नाव आहे बरं का. माझी बायको तर त्यांचा प्रोग्राम बघतच असते. काय ते स्वाद आस्वाद. सोहम यार, तू लकी आहेस. बाबा गेल्याच्या नंतर अभिजित राजन सारखी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली, जी तुला करिअरला गाईड करू शकेल. इनफॅक्ट मी पण माझ्या बाबांच्या बाबतीत असंच काहीतरी निर्णय घेण्याचा विचार करतोय. आई गेल्यानंतर बाबा एकटे झाले. मी तिकडे लंडनला असतो, बाबा इकडे एकटेच असतात. म्हणून मला पण वाटतं त्यांनी सेकंड इनिंगचा विचार करावा. सेकंड इनिंग? मला सांग, म्हाताऱ्यांना कशाला हवाय रे लाईफ पार्टनर? दात नाही येत तर चणे खायचेच कशाला? बरं झालंय ना अर्ध आयुष्य जगून, मग लग्न करून कशाला हवाय म्हातारचा? अरे याच वयात खरी पार्टनरची गरज असते. का? मुलं त्यांची काळजी घेतील यावर विश्वास नसतो त्यांचा? तू तुझ्या बाबांची काळजी नाही घेत, मग चॉईस कशाला हवाय? लंडनला राहायचंय की इथे राहायचंय की तिथे राहायचंय? आपण जिथे ठेवू तिथे राहायचं ना, चुपचाप देव करायचं. कशाला लग्न करून दिवे लावायचे आहेत या वयात? आपण कुठे वेळ देतो रे आई वडिलांना? आपण कामात बिझी असतो. लाईफ पार्टनर नसल्यावर तर एकटेच पडणार ना. मग काय फरक पडतो? माझे बाबा गेले म्हणून काय झालं? आईने त्यांच्याशी एकनिष्ठ राहायला हवं होतं ना. नाही तर कुत्र्या मांजरींमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे रे? तिथे प्रत्येकाचा नवरा गेला किंवा बायको गेली म्हणून दुसरं लग्न करत सुटला ना, मग तर बघायला नको. आणि हे कोणी करावं? चल, तरुण वयात असं काही झालं, आपलं अख्खं पुढचं आयुष्य बाकी आहे तर समजू शकतो. पण म्हातार वयात, म्हातारपणी हे सगळं करायची काय गरज आहे? अरे झालंय ना, जगलात ना आयुष्य पूर्ण. फक्त सगळं मुलाच्या नावावर करायचं आणि वरची आस धरायची. तुला सांगतो, म्हातारपणात हे सगळं करतात ना, असं लग्न वगैरे, त्यांना लोक तोंडावर वाह करतात, टाळ्या वाजवतात, पण मागून हसतात. हे बघ, तू शहाणा असशील ना तरी चूक करू नकोस. माझी आई माझ्या हातून गेली, या वयात वाहवत गेली ती, आणि आता तिला माझ्यापेक्षा तिचा नवरा जास्त महत्वाचा आहे. आणि तुझ्या बाबांचं पण तेच होणार आहे. उद्या लग्न केलं ना, ते त्यांच्या नवीन संसारात इतके बिझी होतील ना की तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसणार आहे. तुझ्यापेक्षा त्या दोघांचे चाळे जास्त बघायला मिळतील तुला. अरे तुझी खरी आई तुला वरून शाप देईल, तुला आणि तुझ्या बाबांना. सोहम, तू तुझ्या आईसाठी खुश नाही आहेस का?
अरे तिचा मारू रे. ती तिचं आयुष्य जगली, पण माझ्या सुखाचं काय? मी खुश आहे की नाही याचा कोण विचार करणार? ताईने वेगळा संसार थाटल्यावर माझ्याकडे किती दुर्लक्ष होतं याचं कोणाला काहीच वाटत नाही. आधी ना फक्त माझी आई होती, ती फक्त माझा विचार करायची. मला काय हवंय, मला काय नकोय, मी तिची प्रायोरिटी होतो. मी अरे माझ्याशिवाय पान नाही हलायचं तिचं. पण आता ना अहो 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 मला ना राग येतोय, माझा संताप होतोय. आणि माझी आई आहे ना ती, मग का मी तिला कोणासोबत शेअर करायचं? कुठून आलाय तो राजे? कोण आहे कोण तो? तिच्या तर ना कोण आहे? आसावरी आहे का रे घरात? माझी ऑर्डर होती लाडवांची. ती गावाला गेली, नाही येणार आहे ती परत. मी बघितलं त्यांच्या मुलाला नाक्यावर उभं राहून सिगरेट पित होता. अगो काय बोलतीस काय? मला बघितलं आणि टाकली सिगरेट. मी पण बघून न बघितल्यासारखं केलं. मी म्हणलं बरं रे, आपल्याला काय. ओ धामणस्कर, आज इकडे कुठे वाट चुकलात? आसावरीकडे लाडवांची ऑर्डर दिली होती, ती न्यायला आले होते. मग तुमचा चेहरा एवढा का पडलाय? लाडू बिघडले की काय? अगं बिघडले नाही, माझी ऑर्डर पूर्ण न करताच गावी निघून गेली बाई. आणि मी ऍडव्हान्स पण दिला होता पूर्ण. म्हणजे आसावरी ताई पैसे घेऊन पळाली? पळाली असं नाही. पळाली नाही म्हणजे तुम्ही तिला ऑर्डरचे पैसे दिले होते ना? मग ऑर्डर दिली का तुम्हाला? तुझ्या आईचं लग्न लावून दिलंस, ते पण शेफ अभिजित राजन सोबत. यार तू लकी आहेस. बाबा गेल्याच्या नंतर अभिजित राजन सारखी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली, जी तुला करिअरला गाईड करू शकेल. आणि मी काय म्हणते, आसावरी ताईची ऑर्डर पाहिजे कशाला? बाजारात काय वस्तू मिळत नाही? मला सांगते, ही कंजूस आसावरी आता गरीब झालीये ना, म्हणून हे सगळं करतीये. नवऱ्याने टाकलंय ना तिला. आधी त्याच्या जीवावरच मज्जा मारायची, आणि त्यालाही कळलं की त्याचा गैरफायदा घेतीये ते, म्हणून टाकून गेला तो. अगं खरं की काय प्रज्ञा? अगं म्हणजे काय काय खोटं बोलते का मी? आणि मला एक सांगा ग, तुम्ही नेहमी त्या आसावरी ताईकडून काही ना काहीतरी बनवून घेत असता. तिच्या पदार्थांची क्वालिटी काही एवढी चांगली नाहीये माहितीये? अगं पैसे साजूक तुपाचे घेते आणि बनवते वनस्पती तुपात. हा हा अगं पण आता आमच्या ऑर्डरचं काय होणार? म्हणजे तू पण ऑर्डर दिली होतीस? अगं हो ना, माझ्या मुलाला तिच्या हातचेच लाडू आवडतात ना. म्हणजे आता आमची पण ऑर्डर केली नसेल तिने. तू पण ऍडव्हान्स दिला होतास? हो अगं मी पण. पण आसावरी अशी बेजबाबदारपणे कशी वागू शकते?